स्प्लेंडर आहे i3s. तर आपण तिला हिचं स्टार्टर जे आहे ते आर्थिंगवरती ऑपरेट होतं. तिला आपण रूट्स कंपनीमध्ये रिमोट कंट्रोल सिस्टम इन्स्टॉल केलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची वायरिंग सांगणार आहे. पहा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. किटसोबत हे 2 चावी येणार आहेत पहा. ओके, हे पाहू शकता तुम्ही. लॉक अनलॉक, चावी बंद असताना 2 वेळेस सेल्फचं बटन दाबलं आपली गाडी रिमोटवरती स्टार्ट झालेली आहे. चावी तिची बंद आहे पहा. आपण तिला बंद देखील रिमोटवरतीच केलेलं आहे पहा. त्याचबरोबर सिस्टम आहे 4x4 सायरन पण आपण त्याच्यावरती वाजू शकतो रिमोटवरतीच. दोन्ही रिमोटला तेच फंक्शन तुम्हाला येणार आहेत पहा. तर त्याची वायरिंग तुम्हाला मी सांगतो पहा. ही किट जी आहे पूर्ण फिटिंग झालेली आहे. त्यासोबत एक सायरन पण येणार आहे. सायरनला काय सिम्पलमध्ये एक कपलर आहे, व्हाईट कलरची पिन, इकडं ब्लॅक आणि रेड कलर, हे कॉम्बिनेशन डायरेक्ट इन्स्टॉल करायचं कपलर टू कपलर. त्याचबरोबर वायरिंग हार्नेस येते, तर त्याला सॉकेट जोडून द्यायचं बा. सुरुवातीला वायरिंग झाल्यानंतर जोडायचं ते. तर त्याच्यामधून निघणार 2 पिवळ्या कलरचे वायर आहेत पहा. या पुढे या थोडं वायर दाखवा. हे 2 वायर आहेत पिवळ्या कलरचे. इथून किटपासून आपण ते पाठीमागे घेतलेल्या दोन्ही इंडिकेटरच्या प्लसला ते कनेक्शन आपण दिलेलं आहे पहा. ओके, ते 2 झाल्यानंतर त्याच्यानंतर हे पाहू शकतो मी पुढं रेड कलरचं वायर बॅटरीला दिलेलं आहे बा आपण. ओके, त्याच्यानंतर ब्लॅक कलरचं वायर पण बॅटरीच्या मायनसला दिलेलं आहे, रेड प्लसला आणि ब्लॅक मायनसला दिलेलं आहे बा. ओके, त्याच्यानंतर हे ब्ल्यू कलरचं जे वायर आहे हे स्टार्टरला दिलेलं आहे बा. स्टार्टरच्या रेलेमध्ये दिलेलं आहे आपण ते. ओके, तर ते ब्ल्यू कलरचं वायर राहणार आहे बा. त्याच्यानंतर एक वायर राहतं बा, हे भगव्या कलरचं वायर. हे भगव्या कलरचं वायर आपण इथून दिलेलं आहे कुठं फ्यूज बॉक्समध्ये, जसं की इग्निशन स्विचच्या आउटपुटला आपण ते कनेक्शन देणार बा. एकंदरीत ते झाल्यानंतर हे वायर जे ब्लॅक कलरचं वायर आहे हे एक आपण आर्थिंगला देणार आहे. बाकी एवढं झाल्यानंतर एकंदरीत त्याची वायरिंग एवढीच राहणार आहे बा. ओके, हे आपण त्याला एकदम पद्धतशीर इन्स्टॉल केलेलं आहे बा. वायरिंगला चिकट टेप वगैरे व्यवस्थित मारणं आहे फक्त, जेणेकरून वायर कुठे काही टच होऊ नये आणि दुसरा काही प्रॉब्लेम येऊ नये या हिशोबाने आपण त्याला कनेक्शन दिलेलं आहे. ओके, आता हे आर्थिंगला आपण पुढे घेऊ पाहा. जे ब्लॅक कलरचं वायर आहे ते. ओके, चालतं आहे. तर हे जे आहे हॉर्न आपण पलीकडल्या बाजून त्याला ठेवून देऊ शकतो बा. ओके, जसं की त्याकडं बाजूला सेपरेटमध्ये हॉर्न ठेवून देऊ शकतो. पिन लांब आहे त्याला, एकदम पद्धतशीर पोच पण होणार ती पिन. ओके, चालतं आहे. दन एकंदरीत अशी वायरिंग राहणार आहे बा. त्याला 10चं टिपा नाही बरं बाया. एक जण साजिद नट करून त्याला हे करून टाकू बा. तर एकंदरीत वायरिंग सगळी त्याची अशी राहणार आहे बा. ऑपरेट पण कसं होतं आहे हे तुम्हाला दाखवतो बा. प्रत्येक किटला प्रत्येक गाडीला वायरिंग वेगळी असते बा. तर ते व्हिडिओ जर तुमची गाडी कोणती आहे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या गाडीचा देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल बा. तर पाहू शकतो मी ओपन करून चॅनल. हे पाहू शकतो लॉक. आता गाडीला हात वगैरे लावल्यानंतर गाडी आवाज करणार आहे, तर आपण तिची सायरनचं वायर काढून ठेवलं. ओके, अनलॉक पिन लावू आपण 1 मिनटात. एकंदरीत असं सिस्टम राहतं बा. लॉक अनलॉक सायरन आणि सेल्फ सगळे फंक्शन त्याच्यामध्ये भेटून जाते बा. लॉक झाटल्यानंतर गाडी डायरेक्ट आवाज करते बा. ओके, असा आवाज येणार आहे गाडी झाटल्यानंतर. ओके, म्हणजे गाडी चोरी जाण्याचा काही संबंधच नाही आहेत. अनलॉक केलेलं आहे. हे 2 वेळेस सेल्फचं बटन आपण दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट बा. ओके, चालू. चावी पण बंद आहे आणि तुम्ही ह्या चावी पण वापरू शकता, असं काय हरकत नाही. फक्त हे लॉक जर अनलॉक केलं की तर मग तुम्ही हे चावी चालू करून बिनधास्तमध्ये तुम्ही चालवू शकता. ओके, त्याचबरोबर हे जर लॉक असेल आणि त्याच्यामध्ये जर गाडी चावी चालू केली किंवा वायरिंग कटिंग करून चालू करण्याचा प्रयत्न केला तर गाडी 0 मिनिटाचा आवाज येणार बा. म्हणजे आपली गाडी सिक्युरिटीसाठी आणि सेफ्टीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन राहणार बा. हे पाहू शकतो. 1 वर्षाची वॉरंटी राहणार आहे आणि वॉटरप्रूफ पण राहणार आहे बाकी. हे आणि याच्यापेक्षा बरेचसे काही फंक्शन याच्यामध्ये राहणार आहेत. आता पाहू शकतो मी आता लॉकमध्ये गाडीचं स्विच चालू केलं आपण तर गाडीने आवाज दिलं, जेणेकरून आपण गाडी कुठंही लावू शकतो. जात्राच ठिकाणी असू द्या,
पार्किंगमध्ये असू द्या किंवा अनोळखी ठिकाणी असू द्या किंवा इतर कुठं आपण बाहेर गेल्यानंतर गाडी सोडून जाणार असेल कुठं, गाडीपासून जर अंतरावर जाणार असेल आपण, तर आपल्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन राहणार बा. तुम्ही ऑनलाईन पण परचेस करू शकता. शक्य असेल तर आपल्या शॉपवरती या, हे तुम्हाला एकदम कपलर टू कपलर फिटिंग करून दिलं जाईल. आणि शक्य नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करा, त्याची फिटिंग पण आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओच्या मार्फत सांगतो. तर नाही लक्षात आलं तर व्हिडिओ कॉलवरती, साध्या कॉलवरती आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती त्याची देत असतो. ओके, थँक्यू, धन्यवाद, डन.